नेहमी शेती करताना व्यावसायिकदृष्ट्या शेती करा, जेणेकरून फ्युचरला आपल्याला त्या शेतीपासून बऱ्याच प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं. आता आपण कोकणातले लोक आहोत आणि आपण एखाद्याने काजू लावला तर सगळेजण काजूच लावतात, पण तसं नाही आहे. बघा, जर हे तुम्हाला दिसते ना मागे, हे काय कोकम आहे. माझ्या चारही बाजूला कोकम आहे आणि सगळी झाडं एकदम भरून लागलेली आहेत. बघू शकता, म्हणजे एखाद्याने असा जरी विचार केला की बाबा मी कोकमाचीच शेती करू शकतो, तर ती पण चांगल्या प्रकारे होऊ शकते. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मी कोणातरी शेतात आलो आहे. हे मी लावलेली झाडं नाही आहेत, माझी पण लावलेली झाडं आहेत, पण ह्या शेतकऱ्याची दूरदृष्टी एकदम चांगली आहे. कारण का ह्यांनी ज्यावेळी ही कोकमाची झाडं लावली असतील त्यावेळी विचार केला असेल की फ्युचरला या झाडांना या फळांना नक्कीच भाव भेटेल. तर त्याची जीत यावर्षी आहे. कारण की घूल जी बोलतो ना भिन्नाची, त्या घूलचीच किंमत 450 ते 500 आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की कोकमाच्या सोलाची किंमत यावर्षी मार्केटमध्ये काय असेल. तर मी शेतकऱ्याला सॅल्यूट करतो, कारण का त्यांनी फ्युचर प्लॅन करून झाडं लावली. जवळजवळ 150 झाडं आहेत आणि मी या फळांवरती प्रक्रिया करतो, त्यामुळे मला याचा बेनिफिट मला झाला आहे, पण त्याने लावलं आहे पण बेनिफिट मला होतं आहे. तर मी या शेतकऱ्याची खरंच आभारी आहे. थँक्यू.